करवीर तालुक्यातील कणेरे इथल्या गट नंबर 1440 ते 1449 मध्ये गावठाण वाढ विस्तार योजनेतून 91 भूखंड मंजूर करण्यात आलेत। 1995-96 साली त्यातील 72 भूखंडांचं वाटप करण्यात आलं। तसंच 2018 साली महसूल विभागानं उर्वरित भूखंडामधील 12 प्लॉट्सची लिलावानं विक्री केली। त्यापैकी काही भूखंड धारकांनी पक्की घरही बांधली आहेत, मात्र त्यांना ये-जा करण्यासाठी रस्ताच नसल्यानं लोकांची मोठी अडचण होतीये। या भागातील रहिवाशांना कायमस्वरूपी रस्ता द्यावा या मागणीचं निवेदन ग्रामस्थांनी सरपंच आणि तलाठी यांना दिलं। कणेरेतील गट नंबर 1440 ते 1449 मध्ये शासनानं भूसंपादन करून वाढीव गावठाणाचा विस्तार केला। 1995-96 मध्ये ही प्रक्रिया राबवण्यात आली। या जागेत 1500 चौरस फुटाचे 91 भूखंड तयार करण्यात आले। त्यातील 72 भूखंडाचं वाटप करण्यात आलं। त्यानंतर 2018 साली महसूल विभागानं लिलावातून 12 प्लॉटची विक्री केली। पूर्वीचा वापरातील रस्ता गृहीत धरून ग्रामस्थांना यावेळी प्लॉट देण्यात आलेत। पण शेजारील मिळकतधारकानं आपल्या जागेची मोजणी केल्यानंतर तो रस्ता आपल्या हद्दीतून जात असल्याचं त्याच्या लक्षात आलं। त्यामुळे त्या नागरिकानं आपल्या जागेतून जाणारा रस्ता बंद केलाय। परिणामी या वसाहतीमधील रस्त्याचा प्रश्न निर्माण झालाय। अशा परिस्थितीत रहिवाशांनी सरपंच निशांत पाटील आणि तलाठी अनिल पवार यांना निवेदन देऊन कायमस्वरूपी रस्त्याची सोय करण्याची मागणी केली। शासनानं जमीन संपादन करताना त्या मिळकतधारकालाच विश्वासात घेतलेलं नव्हतं। सध्या खासगी जागेतूनच ग्रामस्थांना ये-जा करावी लागते। याबाबत तहसीलदारांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल असं तलाठी पवार यांनी सांगितलं। यावेळी गणपत चिखलवाळे, सतीश चिखलवाळे, तुकाराम पाटील, चंद्रकांत पाटील, शिवाजी पाटील, रेश्मा आडनाईक, मंगल आडनाईक यांच्यासह नागरिक उपस्थित होते।